श्री हनुमान जयंती 2025 अंजनेय यांच्याबद्दल संपूर्ण माहिती। नमस्कार, लाईव्ह प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत। माहिती जाणून घेण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ऑल वर क्लिक करा, जेणेकरून पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल। व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा। हनुमान जयंती ही चैत्र शुद्ध पौर्णिमेला येते। इंग्रजी कॅलेंडरनुसार एप्रिल महिन्यामध्ये येते। श्री हनुमानाचा जन्म सूर्योदयाच्या वेळी झाला आहे। या धर्तीवरील 7 चिरंजीवांपैकी म्हणजेच कधीच मृत्यू न होणारे एक हे श्री रामभक्त हनुमान आहेत। श्री हनुमान हे महारुद्राचे 11वा अवतार आहेत। आता जाणून घेऊया श्री हनुमान यांची जन्मकथा। श्री हनुमान यांचा जन्म कसा झाला ते। राजा दशरथ यांनी जेव्हा पुत्रप्राप्तीसाठी पुत्रकामेष्टी यज्ञ केला, त्यातून जो पायस प्रसाद मिळाला तो प्रसाद राजा दशरथ यांनी त्यांच्या 3 राण्या कौशल्या, सुमित्रा आणि कैकेयी यांना दिला। सगळ्यात आधी मला प्रसाद का दिला नाही म्हणून कैकेयी राजा दशरथ यांच्याबरोबर बोलत असताना कैकेयीच्या हातून तो प्रसाद घारीने पळवला। घारीने तो प्रसाद अंजनेरी पर्वतावर म्हणजेच नाशिक येथील त्र्यंबकेश्वर जवळ हा पर्वत आहे। पुत्रप्राप्तीसाठी तप करत असलेल्या माता अंजनीच्या हातामध्ये हा प्रसाद घारीने टाकला। ही घार स्वर्गातील एक अप्सरा होती। ब्रह्मदेवाच्या शापाने तिला घारीचा जन्म मिळाला आणि जेव्हा ही घार कैकेयीच्या हातामध्ये असलेला पायस प्रसाद उचलून तो प्रसाद अंजनी मातेच्या हातामध्ये टाकेल तेव्हाच ती शापमुक्त होईल असे ब्रह्मदेवाने तिला सांगितले होते। अंजनी मातेने तो प्रसाद ग्रहण केला। श्री हनुमान हे महारुद्राचे म्हणजेच महादेवांचे 11वा अवतार आहे। भगवान शिवांनी वायूद्वारे त्यामध्ये आपला दिव्य आत्मा ठेवला होता। चैत्र शुद्ध पौर्णिमेला सूर्योदयाच्या वेळी अंजनी माता यांनी मारुती हा पुत्र झाला। आता जाणून घेऊ श्री मारुतीरायांचे नाव हनुमान का झाले ते। जन्म झाल्यानंतर मारुतीरायांना खूप भूक लागली। आकाशामध्ये लाल लाल अग्नीचा गोळा म्हणजे सूर्याला बघून मारुतीरायांना असे वाटले की ते एक फळ आहे। त्यामुळे त्यांनी ते फळ खाण्यासाठी आकाशामध्ये झेप घेतली। श्री मारुतीरायांनी असे केले असता संपूर्ण सृष्टीवरती संकट आले असते। म्हणूनच इंद्रदेवाने त्यांना शस्त्र फेकून मारले। हे शस्त्र त्यांच्या हनुवटीला लागले आणि ते बेशुद्ध झाले। वायुदेवतेने त्यांना हातावरती झेलून घेतले। वायुदेवतेने इंद्रदेव आणि इतर देवांना शासन केले आणि सर्व देव वायुदेवांना शरण आले। मारुतीच्या हनुवटीला इंद्रवज्र लागल्यामुळे त्यांना हनुमान हे नाव देण्यात आले आणि मारुतीरायांना अनेक आशीर्वाद देखील देवतांनी दिले। मारुतीरायांनी सूर्यदेवता यांच्याकडून ज्ञान ग्रहण केले आणि त्यानंतर मारुतीराय किष्किंधेमध्ये सूर्यपुत्र वाली आणि सुग्रीव यांच्याजवळ राहू लागले। आता जाणून घेऊया श्री हनुमान यांच्या मुलाचे नाव व त्यांचा जन्म कसा झाला ते। रामायणामधील सर्व घटनेतील एक विशेष महत्त्वाचे म्हणजे मारुतीराय ब्रह्मचारी असून त्यांना एक पुत्र देखील होता। लंका दहन केल्यानंतर जेव्हा मारुतीराय आपल्या शेपटीची आग विझवण्यासाठी समुद्र किनारी गेले, त्यावेळेस त्यांनी त्यांचा घाम टिपून फेकला आणि तो एका मगरीने गिळला। हनुमानाच्या त्या घामापासून त्या मगरीला मकरध्वज नावाचा एक मुलगा झाला। मकरध्वज पाताळ लोकमध्ये राहत होता। रावणाचा भाऊ अहिरावण जो पाताळ लोकचा राजा होता, त्यानेच याचा सांभाळ केला होता। आता जाणून घेऊया श्रीराम आणि हनुमान यांची पहिली भेट केव्हा व कुठे झाली ते। सुग्रीव आणि वाली या दोन्ही भावांमध्ये झालेल्या वादानंतर हनुमंतराय हे सुग्रीवसह जांबुवंत, नल आणि नील यांच्या मित्रांसोबत ऋषम्यूक या पर्वतावरती राहू लागले। मारुतीराय जेव्हा लहान होते त्यावेळेस माता अंजनी यांनी मारुतीरायांना सांगितले होते की जो महापुरुष तुझी ब्रह्मकौपीन ओळखील ते तुझे सद्गुरू आहेत असे तू समजून घे। सीता शोध घेत असताना श्रीराम आणि लक्ष्मण हे ऋष्यमुख पर्वतावरती आले। विश्राम करण्यासाठी श्रीराम आणि लक्ष्मण हे एका झाडाखाली बसले। सुग्रीव यांना असा संशय आला की हे 2 मनुष्य
वालीने आपणास मारण्यासाठी पाठवलेले असावे, म्हणून त्याने मारुतीरायांना त्यांच्याबद्दल शोध घेण्यासाठी पाठवले. मारुती राम लक्ष्मण ज्या झाडाखाली बसलेले होते त्या झाडाच्या वरती जाऊन बसले. त्यावेळेस श्रीराम म्हणाले, हे लक्ष्मणा, झाडावरती बसलेले हे वानर ब्रह्मकौपी नसलेले दिव्य आत्मा आहे. प्रभू श्रीरामांच्या मुखामधून हे शब्द ऐकताच मारुतीरायांना अंजनी मातांनी सांगितलेले त्यावेळचे ते शब्द आठवले. मारुतीरायांनी आपल्या सद्गुरूची परीक्षा घेण्याचे ठरवले. मारुती यांनी झाडावरची एक फांदी तोडून प्रभू श्रीरामांच्या अंगावरती फेकली. प्रभू श्रीरामांनी बाण मारून ती फांदी तोडली आणि त्या बाणाच्या वेगामुळे मारुतीराय बेशुद्ध पडले. वायुदेवतेने मारुतीरायांना प्रभू श्रीरामांच्या चरणी ठेवले आणि याचा सांभाळ करा अशी देखील रामांना विनंती केली. प्रभू श्रीरामांनी त्यानंतर मारुतीरायाला अनुग्रह दिला आणि सुग्रीव व राम यांच्यामध्ये घट्ट मैत्री झाली. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन आध्यात्मिक विषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईव्ह प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.